नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर दिसत असेल एक चक्रवाढ व्याजाचं सूत्र. अगोदर मी तुम्हाला तो प्रश्न वाचून दाखवतो. एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 8 पट होते, तर व्याजाचा दर किती आहे? यांनी आपल्याला मुद्दल किती आहे ती सांगितलं नाही. आपण जर या प्रश्नाला सूत्र पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप वेळ लागेल. त्यामुळे आपण एक कॉन्सेप्च्युअल बेसने याला सोडवण्याचा प्रयत्न करूया. जर मुद्दल आपण 1 रुपया मांडली तर 1 रुपयाची मुद्दल जी आहे ती 3 वर्षामध्ये 8 पट होते, म्हणजे 8 रुपये होतात. तर 3 वर्ष असल्या कारणाने आपल्याला या दोन्हीही संख्येचा घनमूळ घेणे आहे. काय करायचं? या दोन्ही संख्येचं घनमूळ घ्यायचं, अर्थात 1 आणि 8चं आपल्याला घनमूळ घ्यायचं आहे. आणि सर्वांना माहिती आहे 1चा घन 1च असतो आणि 8 हा 2चा घन असतो. अर्थात 1 रुपये मुद्दल आहेत आणि ती मुद्दल 2 रुपये झालेली आहे, म्हणजे आपल्याला 1 रुपया जो आहे तो चक्रवाढ व्याजाच्या माध्यमातून आपल्याला भेटला आहे. आणि हा 1 रुपया जो आहे 1 रुपयेवरतीच भेटलेला आहे आणि आपल्याला टक्केवारी विचारल्या कारणाने आपण गुणिले 100 करतो. तर या प्रश्नाचं उत्तर 100% येईल.